तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा। अखेर धैर्यशील मोहिते पाटलांचं ठरलं। धैर्यशील मोहिते पाटील गुढीपाडव्या दिवशी शरद पवार गटात करणार प्रवेश। 15 तारखेला माढ्यातून उमेदवारी अर्ज भरणार। धैर्यशील मोहिते पाटील नवीन मराठी वर्षात म्हणजेच 9 एप्रिल रोजी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे। मोहिते पाटील 9 तारखेला प्रवेश करून 15 तारखेला प्रवेश करतील असं बोललं जात आहे। गुढीपाडव्यानंतरचा मुहूर्त ठरला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील हातात तुतारी घेणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे। धैर्यशील मोहिते पाटील माढ्यातून लढणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून धैर्यशील मोहिते पाटील माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचं बोललं जात आहे। काही दिवसांपूर्वी विजयसिंह मोहिते पाटील आणि शरद पवार एकत्र आले होते। त्यानंतर धैर्यशील यांच्या उमेदवारीबाबत स्पष्टता येऊ लागली होती। शरद पवारांनी आतापर्यंत 7 उमेदवार जाहीर केले। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आतापर्यंत 7 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे। वर्ध्यातून अमर काळे, दिंडोरीतून भास्करराव भगरे तर शिरूरमधून अमोल कोल्हे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे। अहमदनगरमध्ये अजित पवार गटातून नुकतेच घर वापसी केलेल्या निलेश लंकेंना मैदानात उतरवण्यात आले, तर सुप्रिया सुळे यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून 4थ्यांदा संधी देण्यात आली आहे। माढा लोकसभेसाठी संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड ही इच्छुक। माढा लोकसभेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून ही इच्छुकांची संख्या वाढू लागली आहे। संभाजी ब्रिगेडचे प्रमुख प्रवीण गायकवाड ही लोकसभा लढण्यास उत्सुक आहेत। त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादीत कधी प्रवेश करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे। भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी। भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे। मात्र 2019 साली निवडून आल्यानंतर संपर्क ठेवला नसल्याने निंबाळकरांना माढातील मोठा वर्ग नाराज आहे। दरम्यान अशातच मोहिते पाटील यांच्या घरातील उमेदवार दिल्यास भाजपला लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसू शकतो असं बोललं जाते।